आहे तो तिला एस्तेरला काय म्हणत आहे माहिती का, तू राजवाड्यामध्ये आहेस म्हणून तू वाचून राहशील असं काय तुला वाटू देऊ नको. बघा त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या लोकांविषयी किती कळवळ आहे. तो स्वतःही मरायला तयार होतोय आणि तिला देखील म्हणतो का तुला जर पुढे पाठवलंय ना तर हे तुझ्या संरक्षणासाठी नाही तर या देवाच्या लोकांसाठी देवाने तुला त्या ठिकाणी ठेवलंय, म्हणून तू राजवाड्यामध्ये आहेस म्हणून तू वाचून राहशील असं काही होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो त्या ठिकाणी तिला या बोलण्यातून एक धैर्य देखील देतोय, प्रोत्साहन देखील देतोय आणि काहीतरी देवाच्या लोकांसाठी करण्यासाठी त्या ठिकाणी काय करतोय सांगत आहे. कारण तो म्हणतो की तुला ही संधी देवाने दिलेली आहे आणि ते काम करण्यासाठीच देवाने तुला काय केलेलं आहे, पुढे पाठवलेलं आहे, म्हणून तू राजाच्या समोर जा. बघा आपल्या देखील जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपले स्वतःचे काम किंवा कुटुंबासाठी आपण प्रत्येक जण करतच असतो प्रियानो, नाही का, परंतु देवासाठी किंवा देवाच्या